वंदे मातरम या राष्ट्रगीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आई प्रतिष्ठान आणि दयानंद शिक्षण संस्थेतर्फे शुक्रवारी 2000 विद्यार्थिनींनी सामूहिक वंदे मातरम गायन केले। यावेळी 2000 विद्यार्थिनींनी 1.5 एकर जागेत भारताचा मानवी नकाशा साकारला। राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेतविणाऱ्या या कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थित राहून वंदे मातरमचे गायन करीत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला। दयानंद महाविद्यालयाच्या 1.5 एकर मैदानावर आई प्रतिष्ठानतर्फे भारताचा 150 बाय 100 फुटांचा मानवी नकाशा साकारण्यात आला। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते व्याहारती होम करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे, भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिकारी डॉक्टर अग्रजा चिटणीस वरेरकर, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य ॲडव्होकेट सुनंदा भगत, सामाजिक कार्यकर्त्या मनीषा चारी वालेकर, सृष्टी डांगरे, दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक प्राध्यापक डॉक्टर व्ही.पी. हुबाळे, DBF दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्रप्राचार्य B.H. दामजी, DAV वेलणकर, वाणिज्य महाविद्यालयाचे प्रप्राचार्य S.V. शिंदे, DGB दयानंद विधी महाविद्यालयाच्या प्रप्राचार्या S.J. गायकवाड, DPB दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्रप्राचार्य S.B. क्षीरसागर, दयानंद काशीनाथ आसाबा प्रशालेचे प्रमुख्याध्यापक S.S. हंपे आदी उपस्थित होते। कलाकार विपुल मिरजकर यांनी दोरीच्या साहाय्याने भारताचा मानवी नकाशा साकारला।